काचेचं पाण्याचा जो भरलेला फुगा आहे तो एकीकडे झुकतो, पाणीकडे झुकली. याच्यावरून आपला असा निष्कर्ष निघतो की हवेला सुद्धा वस्तुमान वगैरे काय वस्तुमान भरीव असतंय. वजन हे आपण हवेचं वजन बघतो. काय घ्यायला पण वजन असं हवेचं वजन आहे ना, स्थायी वस्तू आहे. ह्यामध्ये पाहायचं आहे की लिटमस पेपरचा कलर कोणत्या पाण्यात बदलतो. हे बघा, लिंबूच्या पाण्याचा कलर बदलला आहे. यावरून हे सिद्ध होतं की लिंबू हा आम्लधर्मी आहे. कुठला आम्लधर्मी कोणतं आम्ल काय कोणत्या प्रकारचं आम्ल कोणतं हे ॲसिड नाही प्रकार असतो ना त्याला. जास्त होते आपण करून बघूया. हे पाणी गरम आहे कशावर ते गरम पाणी अहो जाऊन गेलो होतं हो करून आणले सर. बरं ठीक आहे. गार पाण्यात 2-3 टाकल्यानंतर ते खाली कणांच्या अंतर कमी होते आणि गरम पाण्यात टाकल्यानंतर कणांचं अंतर फास्ट होते. त्यावरून असे समजते की गार पाण्यात तापमानाची कमतरता असल्यामुळे कणांचे हालचाल वेगाने होत नाही आणि गरम पाण्यात तापमान जास्त असल्यामुळे कणांचे हालचाल वेगाने होतात. कारण गार पाण्यात तापमान गरम पाण्यात काय असतं बरोबर अनुप्रसरण पावते त्यामुळे नमस्कार, माझे साहित्य 2 सिरीज पारदर्शक पाईप कागदी चंद्रयानची मॉडेल. तर यामध्ये पहिल्या सिरीजला दाब दिला की दुसऱ्या सिरीजपर्यंत पोहोचतो व चंद्रयान वरखाली सरकतो. सरांचा आहे सरांचा. या प्रयोगातून असा निष्कर्ष निघतो की पाण्यामध्ये काही पदार्थ हे विरघळतात तर काही पदार्थ हे विरघळत नाही. ते पाण्यावर जसे की तेल हे पाण्यावर तरंगते. हलकी असते किती उंचीवर जायचं आता ग्लास घ्यायला तर हा काचेचा ग्लास ह्या मेणबत्तीवरती पेटत्या मेणबत्तीवरती ठेवल्यानंतर थोड्या वेळातच ही मेणबत्ती विझते. तर ह्याच्यावरून असा निष्कर्ष येतो की ज्वलनास ऑक्सिजनची गरज आहे. तुम्हाला हा प्रयोग शिक्षकांनी शिकवला का मनाने केलं स्वतः मनाने शोधलं का शिक्षकांनी सांगितलं की शोधला सगळ्या मुलींनी. होय, हे आपले त्यांचे प्रयोग आहेत. माझे प्रयोग हे आहेत सगळे. मी सुद्धा मनन केलं तू प्रकाशाचे अपवर्तन. नाणे टाकल्यामुळे नाण्याची दिशा बदलते प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. नाणे ग्लासमध्ये पडत नाही. तुम्ही टाकून बघा.
पडत नाही ती सगळ्यांना एक एक कॉईन यात्रेमध्ये असतं ना पहिले सांग, अपवर्तन येते म्हणजे असतं. काय? मी काय विचारतो प्रश्न मी सायन्स आहे म्हणून विचारतो. त्यांच्या विषयी मला माहिती आहे. मी सायन्स आहे म्हणून प्रश्न विचारतो. सांग अपवर्तन म्हणजे तू प्रयोग केलाय आहे की नाही? म्हणजे काय? प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना आपली दिशा बदलतो. याला प्रकाशाचं काय म्हणतात? अपवर्तन. आणि ह्या प्रयोगापेक्षा तू जरा साधा घेतला असतो, तो ग्लास आहे आणि आपली पेन्सिल घेतली असते आणि पेन्सिल त्याच्यात ठेवलीची फिरली तर तुला काय दिसत असतात? पेन्सिलचा वरचा भाग वेगळा आणि खालचा भाग वेगळा. पेन्सिलमध्ये तुटल्यासारखं जाणवलं असतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा ते अगदी तुला क्लिअर कळ असतं की प्रकाशाचं काय अपवर्तन. हा खेळ टाईप असं घेतलेलं लहान मुलांचं मध्ये आम्ही प्रदर्शन करू ना त्याला माझ्या प्रयोगाचं नाव आहे काही पदार्थ उष्णतेचा होणारा फिरला साहित्य गोळा धातूचा गोळा धातूचे गोळे स्पिरिटचा गोळा इत्यादी धातूचा गोळा थंड असताना कडेतून आरपार जातो माझे गरम आता गोळ्याला उष्णता दिल्यानंतर मुलं का बरं नाही एकत्र? मुलं पण आहेत की 2 मुलं आहेत याच्यात मुलं आहेत. स्केच पेनचा उलट सुलट बाजू उजवीकडचा हिरवा कलर आहे तो डावीकडे दिसतो आणि डावीकडचा निळा कलर आहे तो उजवीकडे दिसतो. तुम्ही दाखव ना तुला सोबत. दिसलं का? बस काय झालं? दिशा बदलतात. म्हणजे काय? कशी गेली? जेव्हा प्रकाश किरणे काचेतून पाण्यातून बाहेर हवेत हा येतात थोडा तेव्हा आणखी कसा चांगला करता असतं. हा केलंय तू छानच आहे प्रश्न त्याबद्दल अभिनंदन तुझं. आणखीन सांगला इथं मार्ग बदललेला दिसतोय का प्रकाशाला? असं दिसतोय का? नाही आपल्याला दिसते त्यांची जागा बदलल्याची दिसते पण मार्ग बदललेला दिसतोय का? मार्ग बदलण्यासाठी जर तू तो हा घेतला असता काय म्हणतात आपण रेज असतात ना ते काय म्हणतात लेझर लेझर घेतला असतं त्याच्यात मारलं असतं ते आणि पुठ्ठा पुढं झाला असतं. नाही, आता आम्ही केलं ना. करते दोघांचं. साहेब करते. आता आहे. करते. चालेल का? कोणत्या वर्गामध्ये तुम्ही? पुढे अनेक पुढे हो. घेऊन आली. पुढे पुढे. चुकून झालं सांगा. हे तुझ्या पुरतं तयार केलं. विद्यार्थ्यांना दिलं ना. पाठामध्ये वापरले विद्यार्थ्यांना करदानाची ओळख व्हावी तसेच करदान विद्यार्थ्यांना कळावे आईने नैतिक कोणती बाजू दिली आहे यासाठी हे शैक्षणिक साहित्य केले आहे. तसेच गणित विषयाचे घरातील भौमितिक आकार टीव्ही मोबाईल त्रिकोण हे विद्यार्थ्यांना आत्मसात करता यासाठी हे शैक्षणिक साधन आपण किती औषध असतात? त्याच्यामध्ये 30 हे काय आहे? माझं नाव पूजा शेखर. मी परिसर अभ्यास आणि विद्यार्थी तयार केले आहे. परिसर अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाक्यरचना करण्यास सोपे जाते. भाषा कौशल्य विकसित होते. तुझ्याबद्दल मला इंग्लिशमध्ये तू इंट्रोड्यूस करशील का स्वतःला? माझी साहेब सांगू पाच वाक्य. My name is Pooja Ramsey. I studied in DLR first year. I study. I studied. I studied DLR first year. I have 4 brothers, no sisters, and my proper नेटिव्ह प्लेस. native place Dharamshir, Taluka and district, Dharamshir.
मला बस करायचं. शैक्षणिक साहित्य सादर करत आहे. त्यात मी घेतलेला आहे पहिला प्रकार कडधान्य, दुसरा आहे तृणधान्य आणि तिसरा आहे गवताचे धान्य तेलबिया. कडधान्य हे शेंगावर्गीय पीक असतं. त्याच्या बिया असतात त्याचे 2 समान भाग करता येतात. त्याच्यातून आपल्याला प्रथिने भरपूर प्रमाणात मिळतात. त्याच्यापासून आपण उसळ आमटी बनवू शकतो. तृणधान्य 2 भाग होतात म्हणून त्याला काय बिघड हे तृणधान्य प्रकारचं हे धान्य आहे. ह्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट भरपूर मिळतात. ह्यापासून आपण भात पोळी बनवतो. गाई शेंगदाणे आरोग्याच्या दृष्टीने काय उपयोग आहे याचा? आहे ह्याचा नाही या सगळ्या गोष्टीचा आहे आणि थोडं आपल्याला शरीराला जे पोषण पाहिजे म्हणजे कर्बोदके प्रथिने पिष्टमय पदार्थ हे सगळं आपल्याला धान्यातून मिळतं. महिन्याचं बनवते. ह्यामध्ये मुलांना म्हणजे असं 1 ते 100 ग्रॅमचे अंक दिलेत आणि त्यामध्ये असं जर हा पेज घातला तर मुलांना म्हणजे डायरेक्ट 1 पासून 100 ग्रॅम समसंख्या कोणत्या आहे त्या समजू शकतात म्हणजे पटकन. त्याच्यानंतर जर दुसरा कागद टाकला तर ह्यामध्ये आपल्याला विषम संख्या कोणत्या आहेत त्यासाठी काय केलं मग सम आणि विषम करण्यासाठी काय केलं? सारखं जर टाकलं विषम कसं काय? ते म्हणजे मी समसंख्यांना वेगळा कॉलम येतं तर ते वेगळ्या साईजने ते नाही नाही आता मला एक सांगा समला हाची विषमला ह्याची मग कसं काय सारखंच मला पट्ट्या वेगवेगळ्या पट्ट्या बदललेत वेगवेगळ्या. डायरेक्ट केले ते विषम टाकलं 2 12 22 हा पाच दिनं 13 23 बरोबर. त्याच्यानंतर मग जर हे टाकलं तर मुलांना चढता क्रम कोणता वारी आणि चढता क्रम कोणता करू शकतो. आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी पाहिजे हे वापरून असं ते वडत गेलं ना शब्द असे मुलांना वाचायला याच्यावर आपण प्रोजेक्ट केला आहे हे पहिल्यांदाच केला पुढची पण मोबाईल सेकंड इयरच्या मुली टेस्ट केलं फक्त ड्रॉ केलं स्टड करून कलर आपले राहिलेले असतात त्यापासून बनवलं हे सोडून दुसरं काय बनवलं हाताने काढलेलं हे हातात काढलं का आणि पिशवी पण शिकवणं गरजेचं. जुन्या साड्यापासून पिशव्या तयार करण्याचा एक उपक्रम करतात त्याच्यामध्ये नॅशनल प्लेअर सर छत्रपती शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन माझं शहर समाज शेळके विद्यावर्षाच्या छात्रालय प्रकारे विज्ञान भित्तीपत्रक तयार केले आहे. सोडायचे ते सोडूया मग इथून स्वतः हे कापा ना आपल्या ते वाईट झालं. तिकडे वर. हे भित्तीपत्रक आहे का हा भित्ती पत्रक आहे. बदलतात का पण तुम्ही हो बदलतो किती दिवसाला बदलता? आपले 15 दिवसाला महिन्याला पेपरचं का नाही याच्यात पेपरचं कातरण सगळं कातरण केलं आहे. सगळं आता केलं. त्याचं उद्घाटन आहे परत. नाही नाही मग आणि आता हे हे जर बोर्ड आहे तुम्ही पेपरचं एक नाही लावलं हे सगळं हाताने लिहिलं लावलं मग- एखादं राहायला पाहिजे ना ते कातरण कातरण सगळं केलं संग्रह पुढे. केलं. तो तुमच्या तो केलाय मुलीचं सेपरेट त्याचं हा, उद्घाटन हा. घेणार आहे. छान आहे छान काय घरी बाहेर गेली. पत्रकामध्ये इकडून घ्या बरं. या बाजूला. भारतीय गणितज्ञ नंतर परिमिती वर्ग क्षेत्रफळाचे सूत्र दिलेले आहे. गेली. का भेट आहे? इथे मोठं आहे. मराठी कोणता विषय हिंदी वाङ्मयमध्ये 3 येतात. हिंदीचं एक पुस्तक केलेलं आहे सर. तुला कोणता कवी आवडतो लेखक आवडतो तुझा मराठी कवी सांग याच्यापैकी एका तुझा वेगळा आहे
मोठ्याने बोला. आदर्श पाटील. मी प्रथम वर्षाची प्राध्यापिका राधिका मोहन ढवळे. माईक ठेवा. सुनबाई, अरे सुनबाई, ऐकलं का नाही? हिला जर किती आवाज दिला तरी ऐकूच येत नाही. कानाचं पडदं फाटलेत की काय? काय सासूबाई? मगापासून आवाज येतोय, ऐकू येतं का नाही? तुला सासूबाई ऐकू नाही आलं? आता जरा चहा पाण्याचं काहीतरी बघा. सकाळपासून पोटात अन्नाचं काही नाही. हो सासूबाई बघते. राधे, ए राधे. तुम्ही परत आले काय मला? काय करायला आता थांबले का? अहो, आता सोनूचा वाढदिवस आहे. मला पैसे दे, ते काय सांगू नकोस तू पहिला. अहो, पैसे नाहीत माझ्याकडे. आपल्या सोनूचा आज वाढदिवस आहे. पैसे देतेस का नाहीस? नाही देणार. एक पैसे दे. आई, ए आई, मी 12वी पास झाले. मला निकाल लागला. पण तू काय रडत आहेस? काही नाही गं, काही नाही झालं. छान मार्क मिळाले. आणि आज तुझा वाढदिवस पण आहे आणि तू 12वी पण पास झाली. चांगली गोष्ट आहे. आनंदाची बातमी आहे. हा निकाल तुझ्या आजीवरनं लागला. हिचा 12वीचा निकाल लागला आहे आणि ही चांगल्या मार्काने पास झाली आहे. पण हिला आम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायचे आहे. पण आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं तिच्या शाळेत शिक्षणाचा खर्च आम्हाला घेता येणार नाही. त्यामुळे तुमच्या कॉलेजमध्ये हिला ॲडमिशन. आजी, बाबा, काय गं सोनू, कुणाला आणले हे सोबत? नमस्कार सोनूच्या आजी. तुम्ही कोण? मी सोनूची शिक्षक. इथं कशाला आलाय मग? काय नाही, आपल्या कॉलेजमध्ये सोनू हुशार आहे. त्याला जास्त मार्क पडले आणि आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं. अहो, पण मुलींचं आयुष्य नुसतं चूल आणि मूल करण्याचं, तर काय करणार आहे ती शिकून? इथं आमचं पैसे खाणार आणि तिथं त्याला जाऊन वरती काढणार. कशाला ते शाळा पिळा तसलं काही शिकवायचं नसते मुलींना. अहो, मुली तर आता बघा कुठल्या कुठल्या पदावर गेलेले आहेत. मुली शिकले की आपल्या घरची प्रगती होते. अहो सर, तुमचं सगळं बरोबर आहे, पण इथं ह्याची अवस्था बघा. इथं तिची फी कोण भरणार, पैसे कोण देणार? बरं, आता सोनूचा प्रॉब्लेम ना, त्यांना मी समजावून सांगतो. सोनू बाबा, हो सोनू बाबा. अहो, ही कामं सोडा. ही कामं केली नसत्या. चांगलं नसते हे व्यसन. आपल्या घरातले व्यवसाय तुम्ही सांगता तुमचं खऱ्याने शोधतो. आपण त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात घालूया. पण पण तुम्ही तिच्या फीचं काय करायचं? आपल्या DED कॉलेजमध्ये विविध शिष्यवृत्ती आहेत. त्यातून आपण सोनूचे ॲडमिशन करूया. आम्ही 1 रुपया खर्च करणार नाही. असं जर असेल तर तिचं ॲडमिशन करा, नाहीतर आमची मुलगी आम्ही लग्न करून तिच्या नवऱ्याच्या घरी लावून देतो. काय नाही, मी आणि तिला मदत करतो आणि आपल्या कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीचा फॉर्म करून तिच्या प्रोसेस करूया. मग ते अधिकारी पण निघतील. आणि तुमचं करायचं चांगलं होईल. तुम्ही तिला सपोर्ट करा. आपण त्याला व्यसनमुक्ती केंद्रात लावूया. बरं, चालतंय. त्यानंतर सोनूची DEDला ॲडमिशन होते व ती पुढे स्पर्धा परीक्षा देऊन शिक्षण अधिकारी होते. यानंतर आपण पाहूया जरा सोनूच्या घरी. आई, बाबा, आजी, मी शिक्षण अधिकारी झाले. शाबास सोनू. वा, नाशिक